गोलंदाजी ट्रॅकवरती विलास निरगुडा दाखल झालेत. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. पंकज भोले आणि कुमार नवले ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. प्राइड ऑफ मानकिवली पंकज भोले आणि त्यांच्या जोडीने कुमार नवले ही जोडी मैदानावरती आहे. प्रशांत भोईर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. चेस करण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजाने, परंतु तिथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्रशांत भोईर आणि पंकज भोले ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल वाईड आला, वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव. वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव या ठिकाणी जमा झाली. पुढचा बॉल विलास यांचा. एच अँड टेकन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. पंकज भोले शून्यावरती बाद. कुमार नवले आता मैदानावरती दाखल होत आहेत. 3 नंबर 3 वरती. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पंकज भोले यांच्याकडून. थोडीशी ऑफ कलर बॅटिंग पंकज भोले यांची पाहायला मिळाली. अतिशय जबरदस्त आणि तंत्रशुद्ध फलंदाज आहेत, परंतु दिवस तुमचा महत्वाचा असतो. आज शून्यावरती बाद झालेत पंकज भोले. एक धाव केवळ धावपलकावरती आहे आणि आता जबाबदारी कुमार नवले आणि प्रशांत भोईर या जोडीवरती. चांगली बॅटिंग करावी लागेल. मानकिवली संघाला देखील या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी, परंतु आतापर्यंत कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली विलास निरगुडा यांच्या माध्यमातून. गोलंदाज विलास निरगुडा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन. पुन्हा एकदा वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत समोर बॉल टाकले नाहीत विलास निरगुडा यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडून ठेवली आहे आणि त्या लाईनला कंटिन्यू करतायत. वाईडच्या माध्यमातून 2 धावा धावपलकावरती. कमालीचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडून ठेवली आहे विलास निरगुडा. प्लॅन एकदम सिंपल आहेत आणि त्याच मध्ये मात्र फलंदाजांना चकवा देण्यामध्ये आतापर्यंत यश संपादन केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विलास निरगुडा यांच्या माध्यमातून. 2 वाईड जरूर आलेत, त्यामध्ये एक सफलता, परंतु बॅटरला समोर बॉल टाकायचे नाहीत हा प्लॅन आहे. अप्रतिम कामगिरी. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. सफल झालेत बॅटर आणि बॉलला खेळलेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप कमालीचा फटका आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फुल टॉस वरती फुल टोल चौकार. पहिला खराब बॉल आणि त्याचा मात्र फायदा फलंदाजाने घेतलाय. चांगला फटका. चौकार आलाय. कुमार नवले चौकारानं आपलं खातं खोलतायत. एकूण 6 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज विलास निरगुडा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. सफल झालेत कुमार. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला खेळलेत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुमार नवले मेनोंदी फायर. विलास निरगुडा यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 चौकार बॅक टू बॅक आलेत. लाईन पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर होती, परंतु फलंदाज ऑलरेडी सफल झाले होते. पहिले 2-3 बॉल मात्र फलंदाजांना समजून घ्यावं लागलं की काय रणनीती आहे विलास निरगुडा यांची, परंतु पुढचे 2 बॉल
गोलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे विचार केला कुमार नवले यांनी आणि 2 चौकार वसूल केले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑलरेडी सफल झाले होते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धावबादची संधी डायरेक्ट हिट तिथे झाली नाहीये आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रशांत आता स्ट्राईक एंड वरती आहेत. कमी गतीने हा बॉल टाकला. स्विच हिट जरूर करायचा होता परंतु इथे चकवा दिलाय. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रशांत यांनी आणि त्यामध्ये मात्र असफलता मिळेल. 11 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. $70 स्पोर्ट्स शॉपचे ओनर सन्मान्य शशिकांतजी लोंगले साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आणि ध्रुव 11 या नावाने जे नेहमी संघ पुरस्कृत करत असतात सन्मान्य दिनेशजी यशवंतराव साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि दोघांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन बसायचे. बॉलिंग ट्रॅक वरती जिहाद खान. पहिला बॉल टॉप एज. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले परंतु जजमेंट शेवटच्या क्षणाला चुकलंय. खराब बॉल होता त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी देखील केला आणि इथे एकच धाव मिळेल. झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता. बराच काळ बॉल हवेत राहिला. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला परंतु तिथे बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि सेल ड्रॉप झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती जिहाद पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली आहे. पंकज भोले संघाची 1 धाव असताना बाद झाले होते. तदनंतर मात्र महत्वपूर्ण भागीदारी या 2 खेळाडूंनी बनवली आहे. कुमार नवले आणि प्रशांत भोईर या जोडीने चांगली भागीदारी या ठिकाणी बनवली आहे. गोलंदाज जिहाद बॉलिंग ट्रॅक वरती. फार एंड न राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाज जिहाद बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला फटका ऑन साइडला बॉलला खेळत मिड विकेट क्षेत्रामध्ये फोर्स केलं होतं बॉलला. 1 धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं पार्ट आहे आणि आतापर्यंत मानकिवली संघाने ती गोष्ट खूप चांगली जमवली आहे. या सामन्यामध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज जिहाद खान बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि त्यांना बीट करून बॉल जाईल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार. 4 धावा. दर्जेदार स्ट्रोक आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती.
गोलंदाज जिहाद हाफ ट्रॅकर. यावेळेस आपण पाहतो थर्डमॅन क्षेत्रामध्ये मे बी इट्स मॅक्सिमम चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. हा षटकार आहे, क्या बात आहे, जबरदस्त हा फटका आपण पाहिलाय. स्विच हिट आणि हा षटकार आहे, कमालीचा फटका. थर्डमॅन क्षेत्रामध्ये स्विच हिट केलाय आणि 6 धावा इथे अर्जित केल्यात आपल्या संघासाठी. पहिला बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु या वेळेचा फटका थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 24 धावा धावपलकावरती आहे. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. प्रशांत यांनी खूप कमालीची बॅटिंग केली आहे. अप्रतिम फटकेबाजी प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तितकीच चांगली फलंदाजी कुमार नवले यांची देखील पाहायला मिळाली. डावाला सावरण्याची आवश्यकता होती पंकज भोले बाद झाल्यानंतर, परंतु या दोन फलंदाजांनी केवळ डाव सावरला नाही तर संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि 2 षटकांमध्ये खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. एकूण धावपलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्यांनी पुनरागमन या सामन्यामध्ये केलंय. पंकज भोले जरूर स्वस्तात बाद झाले, परंतु तदनंतर कॅपिटलाइज करण्याची जबाबदारी होती फलंदाज प्रशांत भोईर आणि कुमार नवले या जोडीवरती. आतापर्यंत ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. हवेत बॉल तिथे होता आणि चांगला झेल आपण पाहिलाय. विकेट आली आहे. आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत मराडे मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती कुमार बाद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पहिल्या बॉलवरती सफलता देखील मिळवत आहेत. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती. दुसरी सफलता आली. नवीन फलंदाज हेमंत मराडे मैदानावरती क्रमांक 4 वरती. फुल टॉस बॉल होता, हवेत उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. बॉलचं जजमेंट चांगलं आहे आणि एक चांगला झेल. बॅक टू बॅक सफलता. 2 सफलता या ठिकाणी मिळत आहेत गोलंदाज अक्षय यांना. 2 कन्सिक्युटिव्ह विकेट इन अ रो. आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. फुलटॉस बॉल होता, डीप झाला फलंदाजाच्या दिशेने. बॉल फक्त हवेत उंच गेला, जास्ती दूर गेला नाही आणि बॅक टू बॅक विकेट. नवीन फलंदाज देव मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती इन ॲट नंबर 5 वरती देव मैदानावरती दाखल झालेत. बॅक टू बॅक सफलता आल्यात आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण केली जाईल का हे देखील चित्र पाहायचंय. बॉलर ऑन ए हॅट्रिक. शरीरावरती हा बॉल आदळलाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. बाईकच्या माध्यमातून ही 1 धाव आली आहे. पंचवीस धावा धावपलकावरती आहे. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, यावेळेस मात्र सफलता मिळाली नाही. एक फटका खूप दर्जेदार खेळला होता प्रशांत भोईर यांनी स्विच हिट करत असताना, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील. 25 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. वाईड बॉल आहे आणि वाईडच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 27 धावा धावपलकावरती आहे. 27 धावा धावपलकावरती आहेत. देव आहे स्ट्राईक एंड वरती. अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉलच्या दिशेने खूप वेगाने गेलेत, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु त्यामध्ये यश मिळणार नाहीये. असफल राहिलेत ग्राउंड कव्हर करण्यामध्ये आणि विकेट या ठिकाणी आली आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. 29 धावा धावपलकावरती. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा धावपलकावरती आहे. 29. एकोणतीस धावा धावपलकावरती आहे. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज नरेंद्र मैदानावरती दाखल झालेत. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. एरंदाड संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. लोअर फुल टॉस बॉल होता. हवेत खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. अडखळे क्षेत्ररक्षक तिकडे 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकिवली संघ. जोवेली संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एरंजाड संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 31. खराब बॉल आणि 2 धावा बोनस स्वरूपामध्ये मानकिवली संघाला मिळाल्यात. वाईडच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती इरफान दाखल झालेत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 33. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावपलकावरती आहेत. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल.
जितका चांगला फटका ना तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील या बॉलवरती पाहायला मिळाले आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल पंचांनी कॉल केला. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती. डॉट बॉल आलाय. जरूर खराब बॉल या षटकामध्ये आपण पाहिलेत, परंतु त्यानंतर हा महत्वपूर्ण डॉट बॉल देखील. 35 धावा धावफलकावरती आहेत. डावाला फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी देव आणि नरेंद्र या जोडीवरती आहे. खराब बॉल, आणखी एक वाईट बॉल. पॉइंट थर्डमॅन आतमध्ये, फाईन लेग डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये, परंतु पॉइंट आणि थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इरफान हा चांगला बॉल आहे इरफान यांचा. आणखी एक बॉल डॉट. वन मोर डॉट डिलिव्हरी. वाईड नंतर डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इरफान यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये. कदाचित 1 मीटर जर अलीकडे पलीकडे बॉल असता तर इम्पॅक्ट वेगळा असता. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल या षटकामधले पूर्ण झाले. 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 37. नरेंद्र आता स्ट्राईक एंडवरती. मोठ्या फटक्याची गरज आहे मानकरी संघाला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 मोर व्हाईट बॉल. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती. 38. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. फ्री होम डिलिव्हरी त्यांना दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. 1 मोर विकेट. आणखी एक फलंदाज बाद झालेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. सोपा झेल नरेंद्र यांचा पाहायला मिळाला आणि 38 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज रोहन मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 38 धावा धावफलकावरती आहेत. फुलर लेनचा बॉल होता. अपील झाली आहे जरूर पंचांकडे. एका धावेचा प्रयत्न आहे. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 39. खेळाच्या पूर्वार्धामध्ये 39 धावा म्हणल्या. 40 धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी उत्तर अर्धामध्ये. एकोणचाळीस धावा झाल्या. 40 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. कियांश 11 श्री गणेश मानकिवली.
सन्माननीय निलेशजी कालेकर साहेब अर्थात पेट्रोल भाई यांच्या मुलाच्या नावाने आज मानकिवली संघ मैदानावरती उतरवला आहे. कियांश 11 श्री गणेश मानकिवली संघाने धावा बनवल्यात 39 आणि 40 धाव्यांचं लक्ष आहे जानता राजा बदलापूर गाव संघासमोर. निर्धारित 4 षटकांमध्ये 40 धावा या ठिकाणी बनवायच्यात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूयात आमचे सहकारी कॉमेंटेटर बदलापूर समालोचन समितीचे सदस्य श्रवणजी धुमाळे सर यांना धन्यवाद. एरंजाड आणि जोविली संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी लगेच या. एरंजाड संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी टॉससाठी त्वरित यायचंय. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर टॉस होणं अनिवार्य आहे. अदरवाईज ज्या संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित नसतील त्या संघाला या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं टॉस केला जातोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला जर्मन जोवेली हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं त्यांच्या अगेन्स्ट. दुसऱ्या बाजूला जर्मन एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. शशिकांतजी लोंगले साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. जोवेली टीम चा कॉल स्विंग द कॉइन. टेल आलाय म्हणजेच टॉस जिंकलाय टीम जर्मन जोवेली या संघाचा निर्णय. won the toss by team German Cricket Club Zovelli and decision pending. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं जिथे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब मानकिवली या टीमने धावा बनवल्या. त्या तब्बल 39 आणि 40 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे जानता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमच्या अगेन्स्ट. याच दरम्यान भोला शेठ बॉयज या टीमचे पॅकर अर्थातच अमोलजी धुळे साहेब अर्थातच भोला शेठचं इथे शुभागमन झालं त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येस खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे विद्यमान संचालक संस्थापक अर्थातच महेंद्रजी धुळे साहेबांचं देखील शुभ आगमन. ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. महेंद्र दादांना देखील विनंती असेल की आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा. कारण ग्रामीण क्रिकेट बदलापूर असोसिएशन संलग्न वांगणीच्या विद्यमानाने खऱ्या अर्थाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 हा महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील पहिली फेरी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण
पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच सध्याच्या घडीला आपल्याला ऑन ग्राउंड पाहायला मिळते, जिथे खेळाच्या पहिल्या डावामध्ये 39 बनवल्या मानकिवली टीमनं आणि 40चं लक्ष उभं केलंय, ते म्हणजे जांता राजा क्रिकेट क्लब बदलापूर टीमच्या अगेन्स्ट. जर्मन एरंजा टीमचे कॅप्टन आणि जर्मन जोविल टीमचे कॅप्टन, या कॅप्टनला विनंती असेल की जी आपली प्लेइंग 11 लिस्ट आहे ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सागर देशमुख आणि नॉन स्ट्राईक एनला नुरा कोहारी ला आपण पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती पंकज भोले मैदानाच्या आतमध्ये, जो नेहमी टाकतो आगीचे गोले तो पंकज भोले, षटक क्रमांक पहिला मध्ये मांडलेले पॉवर प्ले मध्ये. सर्कलच्या बाहेर 2 वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफला, आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर पॉइंट, गली रिझर्व मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. देऊयात दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. 0 पासून 40 बनवायच्या, 0 पासून विश्व निर्माण करायचे, ते म्हणजे जांता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमला व्हेरी फर्स्ट बॉल. सागर देशमुख साठी पहिला बॉल, बाहेरची कडा आणि जो गॅप होता त्या गॅपला क्लिअर केलं. ओहो, व्हॉट फिल्डिंग, काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. मंथन होते आय थिंक त्या ठिकाणी. शॉट थर्ड मॅन रेझर मध्ये चांगली फिल्डिंग मंथनची आपल्याला पाहायला मिळाली. बॅकवर्ड रिझन मध्ये खऱ्या अर्थाने चेंडूचा पाठमोरा मंथनला पाहायला मिळाला आणि अखेर आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवत असताना मंथनला आपण पाहिला. या 2 धाव्यांना खऱ्या अर्थानं संघाचं अकाउंट ओपन केलंय, संघाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये केलंय, तो म्हणजे बॅट्समन सागर देशमुख ना. सागर देशमुख आणि नुरा कोहारे असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती पंकजला आपण पाहतोय. हो, यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं, बाची टॉपेज आहे. पुन्हा एकदा शॉट थर्ड मॅन रेझर मध्ये नीरज भोईर त्या ठिकाणी होते. चांगले फिल्डिंग नीरजची आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती सिंगल आली आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक रोटेट होईल. नुरा कोवारीला आपण पाहतोय सध्याच्या कडीला स्ट्रायकिंग एंडला. नुराला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, ओ या वेळेला फ्रंट फुटला आले, स्क्वेअर कट केला. क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट कव्हर पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंट रिझन क्लिअर करत असताना नुरा कोहारीच्या बॅट मधून हा पहिला बिग ब्लास्टेड चौकार. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे पंकज भोलेच्या अगेन्स्ट बॅट्समन नुरा कोहारीच्या बॅट मधून. सेवन ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 0.3चा अद्याप वाजवी खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकातील चौथा बॉल. नुरा पुन्हा एकदा तयार. ओव्हर पिच. यावेळेला देखील शेवटच्या मोमेंटला स्क्वेअर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवायचं होतं पंकज भोलेला. बॅटची टॉपेज घेतली, त्यानंतर कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग हेमंत मराठे होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग हेमंत मराठेची आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल आली आहे. सातत्याने प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे, तो म्हणजे जांता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमचा. कारण दोन्ही संघाचा जर विचार करायला गेला तर एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे आणि एका हिमतीचे हे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट 2 आज करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, यावेळेला गुडले स्पॉट वरती बॉल आदळला होता. वेगावरती नियंत्रण होतं पंकज भोलेचं, पण दिशेमध्ये नियंत्रण नाही. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आणि पंच आमच्याकडे वळतात. डीके सर सांगतायत आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 9 ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अप्रतिम सुरुवात फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये मिळाला, तो म्हणजे जांता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमला. हो, यावेळेला देखील शॉट ऑफ लेंथ होता, पण ऑफस्टिकच्या
मिनिटनुसार गोलंदाजी केली आहे. गोलंदाज पंकज भोलेनं शरीरापासून दूर ठेवलाय. फ्रंट फुटला येऊन खऱ्या अर्थानं स्क्वेअर कट करायचं होतं बॅट्समन सागर देशमुखला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. याच्यातून टप्पा पडल्यानंतर हलकासा टेकअप झाला आणि त्यानंतर विकेट किपर देवेंद्रच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुमार नवलेला आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेत. स्टील 1 to go, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिला मधील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून शेवटचा बॉल पंकज भोलेच्या अगेन्स्ट सागर देशमुखला आपण पाहतोय. पद्धत आली तर थोडासा चुकलाय. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. पंकज भोलेवरती देखील प्रेशर आहे, कारण 40 धावा त्यांच्या संघाला रोखायच्या. दडपण आहे, प्रेशर निर्माण झालाय, कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलका जर विचार करायला गेला तर 9 अंकावरती धावफलक स्थिरावलाय. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. स्टील 1 to go. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. विषय मध्ये क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ शॉट ओव्हर द बॉल आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डरच्या डोक्यावरून, गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉलला फ्लाय केलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. पहिला तडाखेबंद षटकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सागर देशमुखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. क्रॅकिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळालं होतं, म्हणजे सागर देशमुखच्या बॅटमधून षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड फ्रॉम टीम जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला बिनबाद बदलापूर या टीमच्या. जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर म्हटलं तर बरेचसे दिग्गज खेळाडू या टीम मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पण त्यांच्या अगेन जर विचार करायला गेला तर भरपूर काळापासून जे क्रिकेटचे धडे गिरवत आहेत तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब मानकिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 लागला, 40चं लक्ष 25 करायचे येणाऱ्या 18 मध्ये. 25 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 18 बॉल्स. होमसाई MTC.live.in, होमसाई मलंगड टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कव्हर करते. क्वालिटी आणि क्लिअरिटी हे सर्व काही या चॅनलवरती, या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण होमसाई MTC.live.in ही वाहिनी म्हटलं तर आमचे सागरदादा फराड, रोशनदादा फराड यांची वाहिनी. अप्रतिम कामगिरी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची वाहिनी पसरली आहे, कारण तितकं नीट अँड क्लीन वर्क या वाहिनीचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत भोईरला आपण पाहतोय, ज्याच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं षटक क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी सोपवली आहे. प्रशांत भोईरचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला नुरा कोहारी, राईट आर्म राऊंड द ट्रॅक. पहिला बॉल क्रॉस बॅटेड केलाय, गुड लेंथ होता, ऑन साइडला टर्न केलाय. डीप रिझन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. प्रथमेश होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग प्रथमेशची आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे पहिल्या बॉलवरती नुराच्या बॅटमधून सिंगल प्रशांतच्या अगेन्स्ट 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक धाव महत्वाची या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांना पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. त्यामुळे जो संघर्ष करेल तो या मॅच मध्ये जिंकेल यात मात्र काही शंका नाहीये. ओहो, या वेळेला ओव्हर पिच होता, बॅटची टॉपेज होती, विकेट किपर पोहोचला. नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहिलं जाईल. हा बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, डॉट वेस्टर्न वरती आदळला पण बेल्स खाली पडले नाही. हा खऱ्या अर्थानं नशिबाचा म्हणावं लागेल. म्हटलं जातं जर 99% तुमची मेहनत असेल तर 1% तुमचा नशीब नेहमी साथ देत असतो. आणि आता नशीब साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर देशमुखला, आता सागर देशमुखचा लक फॅक्टर ऑन झालाय आणि त्या लकचा, आता नशिबाचा परफेक्ट ऍडव्हान्टेज आता सागरला घ्यावा लागेल. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात.
पुढचा बॉल सागर तयार. शरीरापासून दूर ठेवायचा होता, अवे फ्रॉम बॉडी. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर राहिला अंपायर सिग्नल. योगीराज बुटेरे सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत की हा देखील बॉल असेल व्हाईट. सर्कलच्या बाहेर एक बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट. यावेळेला फ्रंट फुटला आले. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आणि एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट ठोकलाय तो म्हणजे बॅट्समन सागर देशमुखनं. या 4 धावा. (23 ऑन बोर्ड). 17ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी, ते म्हणजे टीम जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमला. स्टील 2 टू गो. 14 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 17. 17 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 14 बॉल्स. 5वा बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, लॉफ्ट करायचा होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाही, प्रॉपर मिडलिंग झाले नाही. ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकंच चांगलं कलेक्शन प्रशांत भोईरचं राहिलं. प्रशांत भोईरच्या अगेन्स्ट एक चौकार जरूर आला. त्यानं अद्याप जर विचार करायला गेला तर 9 धावा खर्च केल्यात. स्कोर कार्ड 14 अंकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण फुलोर लेनचा बॉल होता. स्क्वाड ड्राइव्ह करायचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चांगला फिल्डर, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी तैनात होते हेमंत मराडे. चांगली फिल्डिंग हेमंत मराडेची राहिली आणि बघता बघता एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 ऑन बोर्ड. 40चं लक्ष, 25 लागल्यात. 15 करायचे आत येणाऱ्या 12 मध्ये. 15 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 25. बारामध्ये 15ची गरज या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं एकही गडी अद्याप गमावला नाहीये. ही खऱ्या अर्थानं जमीची बाब म्हणावी लागेल, ती म्हणजे जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीम साठी. काय सुरुवात केली बॅटर सागर देशमुखनं आणि बॅट्समन नुरा कोहारीनं. शेवटचे 12मध्ये 15ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती देवेंद्र मिणमिणेला आपण पाहतोय सध्याच्या कडेला षटक क्रमांक 3 मध्ये. ऑन साइडला पहिला बॉल, बिगिट करायचा प्रयत्न, फुल करायचा होता, फुल अनसक्सेसफुल ठरलाय. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, प्रथमेशनं टिपला झेल आणि संपलाय. बॅट्समन नुरा कोहारीचा खेळ. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. नुरा कोहारी इज बॅक टू द पॅव्हेलियन. New batter, new candidate in at number 3. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती जियादला आपण पाहतोय.
12 मध्ये 15 करायच्या होत्या. देवेंद्र मिनमिने बॉलिंग ट्रॅक वरती आला, त्यानं विकेट संपादित केली. पहिली नुरा कोहारीला त्यानं मागे परतावलंय. दुसरा बॉल, जिया तयार स्ट्राइकिंग एंडला. ओहो, या वेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राइव्ह स्वतः गोलंदाज देवेंद्र मिनमिने बॉल पर्यंत पोहोचला, त्यानं बॉलला कॅरी केला. तोपर्यंत एकदा एकवंटीचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती सिंगल एकवटली गेली. 12 मध्ये 15 करायच्या होत्या, आता एक धाव आली. आता शेवटचे 10 बॉल विजयासाठी धावा करायच्या तर 14. निलेश कालेकर पुरस्कृत कियांश 11 मानकिवली हा दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन मध्ये समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. ओव्हर द बॉलर आहे. गोलंदाज देवेंद्र मिनमिनेच्या डोक्यावरून सागर देशमुखने ठोकलाय. अजून एक जबरदस्त, धमाकेदार, रुबाबदार आणि शानदार षटकार. (32 ऑन बोर्ड). 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 8 ची गरज आहे शेवटच्या 9 बॉल मध्ये. 10 मध्ये 14 करायचे होते, षटकार आलाय. या वेळेला देखील स्कोर कार्ड केलाय. क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. पण कव्हर पॉइंट मधून फिल्डर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर पोहोचलाय आणि चांगली अॅक्युरेट थ्रो की मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पंकज बोले होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पंकज बोलेची आपल्याला पाहायला मिळते. आताच्या या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या तब्बल 2. 9 मध्ये 8 करायच्या होत्या, 2 धावा ऍड केल्या, 34 लागल्या गेल्यात. 6 करायच्यात येणाऱ्या 8 मध्ये. 6 ची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल, स्टील 2 टू गो. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळला, इनफिल्डच्या वरून उडवलाय. 20 मध्ये फटका खेळला होता. कुमार नवले होता त्या ठिकाणी. कशी चुकी करेल कुमार नवले. कुमारला टिपलाय जाईल आणि संपलाय बॅट्समन सागर देशमुखचा खेळ. ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचला होता त्या बॅटरला ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय. सागर देशमुख इज गॉन. इरफान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सहाची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हादरा क्रमांक 2 लागलाय तो म्हणजे जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या टीमला. आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न आणि केला लॉफ्ट. सामना फिनिश मैदानाच्या आतमध्ये. इरफानने आपल्या अनोख्या स्टाईलनं सामन्याला संपवलाय आणि सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर अँड हार्ड लक बॉयज टीम कियांश 11 मानकिवली. या मॅचचा हिरो आहे. मॅचचा मारतो मॅच नो डाऊट. ज्यानं 24 धावांची मारतो इनिंग साकारली असा सागर देशमुख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.